च्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राशाला पिंपळगाव कोलते तालुका बोगळण जिल्हा जालना. माझे नाव होमी बाबा टीम आहे. स्टार्ट. माझे नाव मंगेश रमेश सोळंके आहे. हे माझे सहकारी. माझे नाव संस्कार सुनील सोळंके. माझे नाव रुद्र रमेश सोनवणे. माझे नाव अथर्व भरत सोळंके. माझे नाव अर्णव रामसिंग सोळंके. स्टार्ट. आमच्या प्रयोगाचे नाव वॉटर फिल्टर आहे. वॉटर फिल्टरला लागणारे साहित्य 2 प्लास्टिकचे जार, एक 500 मिलीचे प्लास्टिकची रिकामी बॉटल, डागणी, टिश्यू पेपर, कापूस, वाळू, बाबळीचा कोळसा, बारीक खडी, जाड खडी, टोटी, ग्लू, अशुद्ध पाणी. स्टार्ट. कृती: अशुद्ध पाण्याचे TDS मोजले. त्यानंतर 500 ml रिकाम्या बाटलीचे झाकण व खालच्या बुडाला डागणीच्या साहाय्याने छिद्र पाडले. त्यानंतर बाटलीच्या तळाच्या बुडाला टिश्यू पेपर लावले. त्यानंतर दुसरा थर कापसाचा दिला. त्यानंतर तिसरा थर वाळूचा दिला. त्यानंतर चौथा थर बाबळीच्या कोळशाचा दिला. त्यानंतर 5वा थर बारीक खडीचा दिला. त्यानंतर 6वा थर जाड खडीचा दिला. अशा रीतीने 500 ml फिल्टर कॅन्डल तयार झाले. स्टार्ट. व त्यानंतर हा फिल्टर कॅन्डल एका प्लास्टिकच्या जारमध्ये बसवण्यासाठी त्या जारच्या तळाशी मार्किंग करून छिद्र पाडले व त्या छिद्रात कॅन्डल घट्ट बसवले. त्यातून पाणी गळू नये यासाठी वायसर बसवले व छिद्रभोवती दोन्ही बाजूंनी ग्लू गनच्या साहाय्याने ग्लू लावला. स्टार्ट. व मोठ्या जारच्या खालच्या भागास तोटीच्या आकाराने छिद्र पाडून तोटी घट्ट बसवली व लिकेज राहू नये यासाठी ग्लू गनच्या साहाय्याने ग्लू लावला. त्यानंतर लहान जार मोठ्या जारवर ठेवण्यासाठी थोडीशी जागा राहावी यासाठी एक प्लास्टिकची रिंग ठेवून छोटा जार मोठ्या जारवर ठेवला व त्यानंतर छोट्या जारमध्ये अशुद्ध पाणी भरले. स्टार्ट. एक घाण पाणी बाटलीपासून बनवलेल्या वॉटर कॅन्डलमधून काही वेळानंतर मोठ्या जारमध्ये जमा झालेले पाणी ग्लासमध्ये घेऊन त्याचा TDS मोजला असता पाण्याचा TDS पूर्वीपेक्षा बराच कमी झाल्याचे दिसले. असे असले तरी ते पाणी पूर्वी पिण्यायोग्य झालेले नाही. त्यात काही अशी जीवाणू असू शकतात. त्यासाठी हे पाणी उकळून थंड केल्यास ते पिण्यायोग्य होईल.